महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार पडत आहे आणि यामध्ये आपापल्या नेत्याला मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे। आपण या ठिकाणी आता जळगावच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा आनंद आणि उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। आपण जर बघितलं तर गिरीश महाजन, सिंगम, संकटमोचक अशा आशयाचे बॅनर आणि फलक कटआउट्स यांनी या ठिकाणी हातात घेतलेले आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शपथविधी सोहळा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने एकत्र अनुभवण्यासाठी या ठिकाणी LED स्क्रीनची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि LED स्क्रीनवर TV9 या वृत्तवाहिनीवरून हा संपूर्ण सोहळा शपथविधी सोहळा या ठिकाणी कार्यकर्ते अनुभवणार आहेत। अशी सर्व ते तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठा जल्लोष आणि आनंद या ठिकाणी केला जाणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ढोलताशांचे पथकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जसा शपथविधीला सुरुवात होईल त्या पद्धतीने या ठिकाणी जल्लोष केला जाणार आहे। आपण कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत। काय सांगणार भाऊ, या ठिकाणी मंत्री गिरीश महाजनांना पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागणार आहे, तर दुसरीकडे आपल्या भाजपचे संजय सावकारे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातून भाजपचे 2 मंत्री यावेळेस मंत्रिमंडळात जाणार आहे। माननीय नामदार गिरीश भाऊंना आज पुन्हा एकदा शपथ ते घेत आहेत। संपूर्ण जिल्ह्यात आपण बघतो की आनंद उत्सव या ठिकाणी सुरू झाला आहे। आणखी दुसरा आनंद आम्हाला हाही आहे की एक सर्वसामान्य परिवारातील संजय भाऊ सावकारे तेही या ठिकाणी आज मंत्री होत आहेत, त्याचाही आनंद आहे आणि तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जळगावच्या भाजपा कार्यालयात सकाळपासून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं येणं जाणं सुरू झालेलं आहे। गिरीश महाजन 7व्यांदा आमदार झाले या ठिकाणी आणि आता पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। थोड्या वेळापूर्वी त्यांना प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागेल असं सांगितलं जात होतं, मात्र आता त्यांना मंत्रिमंडळात समावेश होतोय। काय भावना आहेत नेमक्या? गिरीश भाऊंचं नेहमीच नेतृत्व हे संकटमोचक राहिलं आहे। पक्षात किंवा संघटनेत कुठेही काही प्रॉब्लेम आला, सरकारमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर गिरीश भाऊ तातडीनं तो सोडवतात आणि 7वी टर्म आहे भाऊंची। जी पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिली ती भाऊ कोणतीही स्वीकारत असतात आणि 3ऱ्या टर्मला भाऊंची वर्णी लागली तर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की या जिल्ह्याला एक नवीन उंची मिळेल आणि विकास कामांना गती मिळेल। भाजपच्या या ठिकाणी 2 मंत्र्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये मंत्रिपद मिळत आहेत, कसा आनंद आहे? आज गिरीश भाऊंच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला जळगाव शहराला महापालिकेला 100 कोटी मिळालेले आहे। त्या माध्यमातून बराच विकास जळगाव शहराचा झालेला आहे आणि त्या विचारातून जर संजय सावकारेंना अजून त्यांचे सहकारी म्हणून जर मंत्रिपद मिळत असेल तर दुधात साखर पडण्यासारखं हा प्रकार आहे आणि संजय भाऊ आणि गिरीश भाऊ दोघंही जिल्ह्याचा विकास मोठा होईल आणि या जिल्ह्याची प्रगती होईल अशी आमची सर्वांची भाजपच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे। आतापर्यंत गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका झाल्या आहे आणि पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला। या ठिकाणी महायुतीच्या 11च्या 11 जागा निवडून आल्या होत्या आणि आज कुठेतरी तुमच्या नेत्याला मंत्रिपदी पुन्हा वर्णी लागते, कसा आनंद आहे? एकदम अत्यानंद आहे। संपूर्ण जनतेलाही आनंद आहे, जळगावकरांना आनंद आहे, जिल्ह्याला आनंद झालेला आहे आणि या हिशोबाने परत उत्तर महाराष्ट्राचं भक्कम नेतृत्व गिरीश भाऊंनी यशस्वीरित्या सिद्ध केलेलं आहे आणि अतिशय चांगले कामं आणखी होतील। म्हणजे सगळे आमचे संजय भाऊ आहे तेही मदतीला असतील, राजू मामा आहे, याच्याने सगळ्या म्हणजे कामाचा अजून वेग आपला वाढेल। आपल्या नेत्याला या ठिकाणी मंत्रिपद मिळतं आहे, मोठा आनंद संचारलेला आहे। तर दुसरीकडे गिरीश महाजनांबरोबर संजय सावकारे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार असल्याने दुधात साखर पडल्यासारखा असा क्षण आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी जल्लोष करायला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। जसा जसा शपथविधी सोहळ्याचा वेळ हा जवळ येत आहे तसं तसं या ठिकाणी जे आहे आपण कार्यकर्ते हे आनंद आणि उत्साह करताना पाहायला मिळत आहेत। आता कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेकासुद्धा धरलेला आहे आणि मोठा आनंद आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 मंत्री होतात त्याने भाजपच्या कार्यालयामध्ये मोठा आनंद या ठिकाणी साजरा केला जात आहे। कॅमेरा पर्सन चेतन जिंदलसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।